आपल्यासोबत काँग्रेस आमदार सतीश पाटील आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आमदारजी, आज वंतारा आपण पाहायला गेलं तर माधुरी हत्तीने ती वंताराला गेलेलं, मात्र समस्त कोल्हापूरकरांकडून तिला परत आणण्याची मागणी केली जात आहे। मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुद्धा झाली। नेमकं या बैठकीमध्ये काय? आज मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि त्यामध्ये सकारात्मक भूमिका सरकारची राहील असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। मठसंस्थान सुप्रीम कोर्टामध्ये जाईल, त्यामध्ये सरकार पार्टी होईल आणि पॉझिटिव्ह भूमिका मांडेल असं आश्वासन आम्हाला दिलं। पण ज्या प्रकारे एकंदरीत वंतारामध्ये जे हत्ती गेले त्यांची कुठेतरी समस्या सुद्धा निर्माण झालेली असं सुद्धा आता म्हटलेलं आहे। मात्र आज त्याच्यावर आम्हाला माहिती नाही त्याची, कारण की शेवटी आमच्या समोर माहिती जी येते त्याच्यावर आम्ही कॉमेंट करणं संयुक्तिक राहणार। तिथल्याबद्दल बोलण्यापेक्षा गव्हर्नमेंटनं या हत्तीनी संदर्भात योग्य भूमिका घ्यावी आणि आम्हाला परत आणून द्यावा अशी आमची रास्त भूमिका आहे। सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं होतं, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होता की आता वंतारामध्ये ती गेलेली आहे, मात्र आता रिपिटिशन तुम्ही फाईल करणार नाही। रिपिटिशन मठसंस्थान रिव्ह्यू पिटिशन फाईल करेल आणि त्यामध्ये गव्हर्नमेंट या हत्तीनीची जबाबदारी घ्यायसाठी जे जे करायला लागते ते करेल असं सांगते। त्यामुळे आता बॉल इन गव्हर्नमेंटकडे आहे की गव्हर्नमेंट किती सक्षमपणे सुप्रीम कोर्टात भूमिका मांडते त्याच्यावर हत्तीनीचं भविष्य ठरणार। शेवटचा प्रश्न सर, अचानकपणे वंतारामध्ये ही माधुरी हत्तीन जी ती जाते, मात्र आता त्या संदर्भात गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भूमिका काय? मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला? आज तरी मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये सकारात्मक भूमिका मांडली, परंतु शेवटी हत्तीने मिळाल्यानंतरच त्या सकारात्मक भूमिकेचं आम्हाला फळ मिळणार आहे आणि म्हणून आम्ही विनंती केली मुख्यमंत्री महोदयांना, सरकार म्हणून आपण भूमिका मांडा आणि त्यांनी पॉझिटिव्ह आज भूमिका घेतलेली। आता शेवटी सुप्रीम कोर्टातून निर्णय होणं अपेक्षित आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत करायचं।